विदर्भाचं नंदनवन असलेलं चिखलदरा थंड हवेचं ठिकाण ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण नाव आहे। आजपासून 500 वर्षापूर्वी द्वापार युगात पांडवांना जुगारात डाव लावल्यावर 13 वर्षाचा वनवास व 1 वर्ष अज्ञातवास झाला असता अटीनुसार पांडवांना 1 वर्ष अज्ञातवास घालवणे गरजेचे असल्याने अज्ञातवासाचा काळ सातपुडा पर्वतरांगेत घालवणे त्यांना उचित वाटले। चिखलदरा येथील पार्वतीचे स्वरूप असलेल्या अंबा आईचे मंदिर आदिवासी बांधवांसह पर्यटकांचे श्रद्धास्थान बनले आहे। ऐतिहासिक दाखल्यावरून अंबेची स्वयंपूर्ण मूर्ती व पहाडातील भुयारात गुहेत सुवर्णांकित मंदिर असल्याचे इतिहासकारांनी उल्लेख केला आहे। पांडव अज्ञातवासाच्या काळात मंदिरात येऊन पूजन करीत असल्याची आख्यायिका आहे। 19व्या शतकाच्या पूर्वार्धात श्री अंबेची मूर्ती अचानक लुप्त झाली असता भक्तांनी पुन्हा स्थानापन्न होऊन दर्शन देण्याची विनंती केली। हाकेला साथ देत भक्तांना साक्षात्कार याच पहाडात गुहेत थोडे समोर अंबेची प्राणप्रतिष्ठा करण्यास सांगितले। पूर्वेकडे दार असलेले अंबेचे मंदिर अतिशय लहान आहे। पूर्वाभिमुख उभ्या असलेल्या मंदिरास चहूबाजूने पहाडाच्या भिंती असून गाभारा लहान आहे। चिखलदराची ग्रामदैवत अंबेची मंदिर पूर्वी अरुंद व मार्ग त्रासदायक होता। भक्त वाकून महत्स प्रयासाने देवीपर्यंत पोहोचत असत। मात्र श्री उत्तमराव इटकीकर व सहकाऱ्यांनी लोकवर्गणी करून गुहेस विस्तारित रूप दिल्याने भक्तांना सुलभ दर्शनाची सोय उपलब्ध झाली। पूर्वी अतिप्राचीन पाषाणाची देवीची मूर्ती होती, त्याऐवजी 1935-36 ला हिंदू महासभेचे नेते श्रीयुत पाचलेगावकर यांच्या हस्ते संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। देवीचे महात्म्य मोठे असून सर्वाधिक सतवाली देवी असल्याचे भक्त सांगतात। मेळघाटासह नजीकच्या मध्य प्रदेशातील आदिवासींचे श्रद्धास्थान असून कुलदेवी दैवत आहे। भक्त मोठ्या संख्येने श्रद्धेने भक्तीने येऊन यथाशक्तीनुसार कोंबडं बकऱ्याचा नवस देत आपल्या रीतिरिवाजानुसार पूजा करतात। शारदीय नवरात्रापेक्षा चैत्र मासातील नवरात्रात येथे सर्वाधिक भक्त येत असून मोठी जत्रा भरते। या देवीचे दर्शन घेताना वरच्या छत्ररूपी दगडातून पाझरणाऱ्या पाण्यात भिजणाऱ्या भक्तांकरिता खूपच आल्हाददायक अवर्णनीय अनुभूती देवीच्या चरणातून चंद्रभागा नदीचा उगम असून मंदिर परिसरातील धबधब्याचा आनंद भक्तांसह पर्यटक आनंद उपभोगतात। मंदिर परिसरात हनुमंतांचे वंशज वानरांचा वावर असल्याने त्यांच्या खोडकर स्वभावालाही सामोरे जावे लागते। हल्ली हे मंदिर अमरावतीच्या अंबादेवी संस्थानद्वारा संचालित आहे। नजीकच्या देवी पॉइंट ही प्रसिद्ध असून पक्क्या पायऱ्या, पाईपचे मजबूत संरक्षण कठडे आहेत। या पर्यटन स्थळाचे नवनिर्माण 1964 ला श्रीयुत तलारखान तत्कालीन पाटबंधारे मंत्री यांच्या हस्ते झाले। येथून गाविलगड किल्ल्याचे उत्तर व पश्चिमीय तटाचा भाग दिसून येतो। मनमोहक देवीचे खोऱ्याचे दृश्य विलोभनीय असून मध्य भागातून नदी वाहत असण्यासह उगमस्थानचा धबधबा नजरेस पडतो। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर सह नितीन दुर्बोडे यांचा हा विशेष वृत्तांत।